शिर्डीमध्ये मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादांच्या दुकानावरती भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू आहे। हे वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं। यानंतर अन्न औषध भेसळ प्रशासन खडबडून जागं झालंय। अन्न आणि औषध भेसळ प्रशासनानं शिर्डीमध्ये छापेमारी केली। साई मंदिर परिसरामधील पेढा प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात करण्यात आलेली असून प्रसाद विक्रेते दोषी आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। पुणे पिंपरी चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या दारूकांडात 25 जणांचा बळी गेलाय। मात्र या दारूकांडातून तिघे सुखरूप बचावलेत। पुणे महापालिकेच्या YCM रुग्णालयामधून तिघांना डिस्चार्ज देण्यात आलाय। देवासारखे धावून आलेल्या डॉक्टरांमुळे या तिघांचा जणू पुनर्जन्मच झालेला आहे। त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले। विषारी दारू प्यायल्यामुळे मुलं गमावलेल्या वडिलांसह तिघांनी डॉक्टर आणि टीमचे आभार मानलेत। त्याबरोबरच यापुढे दारू सेवन न करण्याचा सल्ला देत डॉक्टरांनी या तिघांना पुढच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। विषारी दारूचं सेवन केल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत नेमकं काय काय घडलं आणि पहिल्यांदाच अशा रुग्णांवरती उपचार केलेल्या डॉक्टरांनी हे आव्हान कसं पेललं हे देखील समोर आलंय। विषारू दारू सेवन केल्यामुळेचेच लक्षणं आहेत आणि त्यानंतर ही ट्रीटमेंट आपण सुरू केली। त्याच्यामध्ये किमोडायलोसिस म्हणा किंवा बाकी इतर सपोर्टिव्ह थेरपी जे आहेत ते आपण सुरू केले आणि त्याच्यामध्ये त्या टोटल आलेल्या रुग्णांपैकी 11 जण आपल्याकडे या घटनाक्रमामध्ये दाखल झाले होते आणि त्याच्यातले आपण या 3 जणांना वाचवून आज डिस्चार्ज करतोय। नवी मुंबईतील उर्वे परिसरामध्ये शासनानं मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचे परवाने दिले नसल्यामुळे दारू विक्री ही थेट पानपट्ट्यांआडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अशा टपऱ्यांवरती सिडकोनं सोमवारी बुलडोझर फिरवून टपऱ्या उद्ध्वस्त केल्यात। याच कारवाई दरम्यान विनापरवानगी बांधकामावरती सोमवारी सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं कारवाई करत वॉशिंग सेंटर, पत्राशेड आणि दारूचे अड्डे पाडून टाकलेत। दरम्यान सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाअंतर्गत उल्वे नाळेमधील सेक्टर 23, सेक्टर 2 आणि सेक्टर 3 मधील मोरावे गाव इथं बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या बांधकामावरती ही बुलडोझर चालवण्यात आलेत। सार्वजनिक जागांवरती त्याचबरोबर नियोजित भूखंडावरती अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांविरोधामध्ये मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे।